मार्च महिन्याच्या शेवटी आपण अंबड जिल्ह्यामधील साष्टी पिंपळगाव अंबड तालुक्यातील अंबड तालुक्यातील साष्टी पिंपळगाव या गावामध्ये प्रगतिशील शेतकरी जालिंदर आवटे यांच्या बागामध्ये फळाच्या साईजसाठी ट्रीटमेंट सुरू केली होती. आंबे बहाराचा माल लागलेला होता ज्यावेळी आपण ही ट्रीटमेंट सुरू केली. आता आज आपण ह्या बागाला व्हिजिट करतोय, शेतकऱ्याचं मनोगत जाणून घेऊयात की आपण ट्रीटमेंटमध्ये काय केलं आणि त्यांना बागामध्ये काय फरक जाणवला. योगेश मस्के सर त्यांच्यासोबत चर्चा करतील. राम राम सर. राम राम पाटील. काय जाणवलं तुम्हाला बागेत या 1-1.5 महिन्यामध्ये? शेतकरी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त शेतकऱ्यांचं मनोगत आहे. याच्यामध्ये कुठेही माहिती मिळणार नाही. माहितीमध्ये फक्त शेतकऱ्यांनी काय केलं एवढंच मिळणार. काय जाणवलं तुम्हाला 1-1.5 महिन्यामध्ये? जाणवलं म्हणजे आपण ऑर्गॅनिक औषध सोडल्यामुळं भरपूर फरक जाणवला. तुम्हाला जे आम्ही 2 ट्रीटमेंट दिले होते, आपण त्याच्यामध्ये एक फवारणी घेतली. हो, फवारणीमध्ये आपण ऑर्गॅनिक नाही वापरलं, मायक्रोन्यूट्रन सोबत तुमचं मंगोमाइटसाठी काही वापरला आपण फवारणीसाठी, आणि 909 ज्युपिटर 909 जो प्रोडक्ट आहे तो एक वापरला. आणि त्याच्यासोबत त्यानंतर आपण ड्रीपमधून काही औषधी सोडल्या 1261 सोबत, बरोबर आहे. पिकअप आणि जादू या औषधी सोडल्या. त्यानंतर आता तुम्हाला साईजमध्ये काय फरक वाटला? आता तुमचं एकदा मनोगत सांगा, त्यानंतर मग आम्ही आमचं मनोगत सांगतो. साईज मध्ये भरपूर फरक पडला. म्हणजे आपण सॅलरी सोडली ना, त्याच्यामुळे भरपूर फरक पडला. हा, जे आपण ड्रीपमधून जे कॅनिन 1261 सोबत औषधी ज्या सोडल्या होत्या त्यामुळं साईज आली. पानाचा साईज कलर कसा झाला? आणि पानाचा कलर बी हिरवा झाला आणि पानं थोडे मोठे साईज सुरू झाले. मोठे व्हायला लागले पानं. आणि फळं ज्या बागेत आता आपण सुरुवातीला त्या बागेत पातळ फळ होतं, बारीक फळ होतं, आता बागेत आपल्याला दिसत नव्हतं. तेव्हा तुम्ही म्हणे माल लय कमी आहे. आता साईज मोठी झाली. आता माल दिसू लागला बागेत, आहे की नाही? त्यासोबत आता अजून आपण ऑर्गॅनिक स्लरी एक केली होती सर. एकच स्लरी झाली, अजून तिचे रिझल्टला वेळ लागणार आहे. स्लरी तुमच्या 1-4-5 आणि एक पावसाळा गेल्यानंतर स्लरीचे रिझल्ट चांगले दिसून येतात. ते ऑर्गॅनिक स्लरीमध्ये काय काय केलं होतं आपण? ऑर्गॅनिक स्लरीमध्ये सर आपण गोमूत्र, तांदळाचं पीठ, ताजे शेण आणि ताक 10 लिटर, गोमूत्र 10 लिटर, ताक 10 लिटर, गुळ 10 किलो आणि बेसन पीठ 2 किलो. अच्छा, नाही, तांदूळाचं पीठ 2 किलो. तांदूळाचं पीठ 2 किलो. जादू आणि जादू दिलं होतं. जादूची बॉटल टाकली होती. बरोबर आहे. त्याची सॅलरी केली आपण. बरोबर. त्याला काय आपण भिजत वगैरे घातलं नव्हतं, आहे ना? नाही, ताबडतोब आपण मिक्स केलं पाण्यामध्ये, लगेच सुरू केली आणि ड्रीपमध्ये सोडून दिलं. आता फळाच्या साईज मध्ये काय फरक वाटला तुम्हाला? फळाची साईज मोठी झाली आणि थोडी चिकनट आली. म्हणजे जे चोपड्यापणा, जे क्वालिटी गुणवत्ता म्हणतो आपण फळाची, चोपड्यापणा आला, ती वाढली आहे ना. आणि झाडाची क्वालिटी सुद्धा एकदम सुपर झाली. अच्छा. त्याचसोबत आता हे थोडासा मध्ये पाऊस झाला. पावसामुळे आता आपल्याला मिरग्या ताण द्यायचा होता, पण तो मिरग्याचा ताण संपला आता. चांगला पाऊस झाला. नाही, आता हे आंबे बहाराच्या फळाची साईज अशी झाली की आता टेकणं लावायची गरज पडायची. हे खालच्या काय झालं बरं का सर, रोडे सर, हे बघा ना साईज. आता साईज त्याची एवढी मोठी झालेली. हे बघा, त्याचसोबत त्या झाडांची दाखवा पाठीमागे. सर हे बघा, झाडाला फळं जे लागतात ना ते द्राक्षासारखे झुमक्यामध्येच लागतात. पनेरी खूप छान आहे तुमची. असे फळ नाही म्हणजे झुमके प्रत्येक 4 किंवा 5. हे बघा, प्रत्येक ठिकाणी 5-5, 10-10 5-5 साईज आहे. एवढे फळं असताना सुद्धा साईज चांगली झाली. आणि सगळ्याची सारखी साईज झाली. आणि विशेष म्हणजे काय सर बरं का, टेम्परेचर मध्ये जे झाडांचे रूट मूळ असतात हे तेवढ्या वेळेत जास्त काम करत नाही. अति टेम्परेचर झाल्यानंतर झाडाचं अपटेकिंग प्रोसेस, जे वळणाचं कार्य चालू असतं ते कमी प्रमाणात असतं. परंतु आपण जी काही आता ही टेम्परेचरमध्ये ट्रीटमेंट केली तर त्याचे आपल्याला जे इफेक्ट जाणवत आहेत ते झाडावरची फळांची साईज चांगल्यापैकी झाली, क्वालिटी चांगली आली, आणि फळ असं हलकं नाही दिसत, वेट वाढलं, त्याचं वजन वाढलं त्या प्रत्येक फळाला. आणि त्याच्यामुळं आताच काही कंडिशन झाली,
भरपूरशा ठिकाणी तुमचे फांद्या टेकू लागले. हा टेकू राहिला आता, बरोबर याच्यानंतर टेकणं द्यावं लागते तुम्हाला आता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच. हो, टेकणं द्यावं लागते. बरोबर आहे की नाही. आणि हे आतली काही जे गवताचे वगैरे हे थोडस तुम्हाला आता साफसफाई करून त्याला टेकणं देणं गरजेचं आहे. ते बघा जमिनीवर भरपूरसे फळं टेकायला लागले. जमिनीवर टेकले असे जमिनीवर फळं. तर आता तुम्ही शेतकऱ्यांना काय म्हणजे मेसेज देणार, याच्यातून एक संदेश देणार की आपण जे ट्रीटमेंट केली याच्यामध्ये तुम्ही कसे समाधानी आहात का नाही, तुमच्या बागेकडे बघून तुम्हाला काय वाटतं, आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय निरोप देणार, एक मेसेज देणार? तुमची ट्रीटमेंट घेतल्यापासून भरपूर फरक पडला, आणि मी शेतकऱ्याला असं सांगेल ही ट्रीटमेंट योग्य आहे. जी आपण स्वतः म्हणजे तुमचे औषध आणि आपण जी घरगुती सॅलरी करतो त्याचा खूप भरपूर फायदा होतो. बरोबर. त्याच्यामुळे झाडाची क्वालिटी बी वाढते, झाड बी फरक पडतो, म्हणजे हिरवेगारपणा येतो, आणि हा म्हणजे फळामध्ये पानामध्ये चोपडेपणा जास्त येतो. पान पण चांगलं होतं. पानामध्ये हरितद्रव्य व्यवस्थित असल्यानंतर पानामध्ये सूर्यप्रकाश संश्लेषण क्रियेसोबत अन्न निर्मिती चांगली होती, आणि मग जे मुळाकडून वरती जे पानाकडे पाठवलं जातं ते मग झाडामध्ये सर्क्युलेशन चांगलं होतं. म्हणजे जी झाडाची अपटेकिंग प्रोसेस आहे ती चांगल्यापैकी होती, आणि मग झाड ज्या स्थितीमध्ये आता झाडावर फळं आहे, आता ही फळं फुगवण्याची स्थिती, तर या स्थितीमध्ये झाड चांगल्यापैकी काम करतं आहे की नाही. आवटे पाटील, आम्ही जेव्हा शेतकऱ्यांशी भेटतो त्यांना ट्रीटमेंट सांगतो सगळ्या गोष्टी, तर एक समस्या आम्हाला जी जाणवते ती ही आहे की शेतकऱ्याला ट्रीटमेंट सांगितल्यानंतर कधी काय होतं की आम्ही सांगतो की 2-3 दिवसामध्ये ही ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, ती होत नाही. पण मग बऱ्याच वेळेस असं होतं की शेतकऱ्याला 8 दिवसानंतर शेतकरी म्हणतो आज टाईमच नाही भेटला, लग्न सराई चालू आहे किंवा अजून काहीतरी कामं असतात. अशा शेतकऱ्यांना तुम्हाला काय मेसेज, कारण तुमचा अनुभव आम्हाला हा आहे की तुम्ही सांगितलं त्यावेळेस केलं. तुम्हाला आम्ही आज सांगितलं तर तुम्ही नाही लगेच त्याच दिवशी जशी आपली तब्येत बिघडती तशी ताबडतोब ट्रीटमेंट पाहिजे, तशी ते झाडाला सुद्धा ट्रीटमेंट ताबडतोब मिळायलाच पाहिजे, तरच त्याची क्वालिटी ते व्यवस्थित होते. नाही तर आपण सवडी आणती म्हणल्यावर त्याचा उपयोग होत नाही. नाही तर मग शेतकऱ्यांनी त्यांचा टाइम टेबल कसा मॅनेज करावा? लग्न सराईमध्ये लग्न तर लावायचे. लग्न जरी असले तरी तुम्ही समजा लग्न दुपारचं असलं तर तुम्ही 10 वाजेपर्यंत करून जाऊ शकता, किंवा आज काही करायची, उद्या काही, किंवा परवा काही, असे 2-3 दिवस करू शकता. रात्रीचं गॅप असला तर आदल्या दिवशी रात्रीच पाणी भरून ठेवा, करू शकता. उद्या सकाळी म्हणजे जास्त उष्णतेच्या आत. हा, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांशी असा सुद्धा अनुभव आलाय की फवारणीसाठी ड्रम भरून पाणी नाहीये कारण त्या दिवशी लाईट नव्हती. म्हणजे अशा शेतकऱ्यांनी कसं मॅनेज करावं? पाणी नाही तर पाण्याची व्यवस्था आपल्याला, आपली लाईट कधी आहे, रात्री असली तर आपण रात्री ड्रम भरून ठेवायचं आणि सकाळी फवारणी सुरू करायची. कारण जसं जसं लाईटचं रुल्युशन आहे तसं त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागेल. कारण काय डॉक्टरनी सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांनीच दुसऱ्या शेतकऱ्यांना मेसेज दिला ना, तो लवकर जातो शेतकरी. तोच प्रश्न तुम्हाला का विचारला गेला, कारण तुम्हाला तुमच्या बागेत जे आलेले अनुभव आहे. नाही, आता माझा अनुभव असा की मी आता जर फवारणी उद्या करायची असली तर ड्रम आजच भरून ठेवतो. म्हणजे आपण सकाळी लवकर लाईट जर समजा 8ची असली तर आपण 6लाच फवारणी सुरू करू शकतो. त्याच्यामुळे आदल्या दिवशी नियोजन करावं लागतं त्याचं, की दुसऱ्या दिवशी फवारणी करायची, म्हणजे लाईट रात्री असली तर रात्रीच भरून ठेवायची, म्हणजे आपण सकाळी लवकर काम करू. तेवढ्या तत्परतेने काम केलं तरच मग उत्पादनामध्ये वाढ होते. नाही तर मग आपण सकाळी घरून निघायचं नंतर हे करायचं होत नाही, आणि पद्धतीनंच लागतं. आता या बागेत बघून असं वाटतंय आपल्याला की आता जून म्हणजे जुलैच्या एंडला आपला बाग काढायला येईल. काढायला येईल. बरोबर. फळाची साईजच अशा प्रकारे आलेली, आणि याच सोबत आता आपण इथून पुढे म्हणजे पाऊस जर नाही पडला, आता आपण पाणी बंदच केलेलं आहे सध्या, मध्ये थोडासा आता पाऊस झाला, थोडा ताण तुटला, परंतु आता पाऊस जर नाही पडला तर हे झाड आपल्याला असेच जे आहे त्या स्थितीत पाणी द्यायचं नाही आपल्याला. आणि जे जिथं काडी शिल्लक आहे आणि मृग बारा थोडासा बसला तर थोडं जरी फूट निघली, कारण काही ठिकाणी थोडासा माल कमी बागेत, बरोबर आहे, काही झाडाला त्या झाडावर फूट निघू शकते. चला ना फिरून आपण चर्चा करू, बघूयात. पण आणि त्या झाडांसाठी मग आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला हा ताण जो 15-20 दिवसाचा आहे तो बसलेला तो फायदेशीर होऊन जाईल आपल्याला. काही झाडाला माल नाही समजा, या झाडाला मृग बाहेर निघू शकतो. हा, आता जसं हे झाड आहे असे जवळजवळ 10-20% झाडं आहेत छोट्या साईजचे, परंतु हे आता मोठ्या साईजचं झाड, त्याच्यामध्ये माल कमी आहे. आंब्या माल इथे जास्त आला नव्हता. याचा माल होऊ शकतो समजा. एकंदरीत सगळीकडे साईज सारखी आली आहे ना. सारखी आली. काही ठिकाणी थोडी मोठी साईज झाली. काही ठिकाणी फळं जिथं पातळ आहे, जिथं कमी फळं आहे संख्या, तिथं साईज मोठी आली. ज्या झाडावर फळांची संख्या जास्त आहे तिथं मीडियम साईज आहे. आता हे बघा, मीडियम साईज मध्ये सगळे फळं आले.
म्हणजे आताच एक एक फळ 80-90-100 ग्राम पर्यंत पोहोचलेलं आहे. 100च्या पुढे राहील. नाही हे बघा नाही ना सर, 150 सरासरी ग्राम काही 150 झाडावर- 150 पर्यंत जाणार. काही 150 पर्यंत आहे झाडावर- हे बघा, सध्या. हे फळ जर मोजलं ना आपण हम्म. नाही 150च्या पुढे आहे. 150च्या पुढे आहे 150 सर. हा, 150 ग्रामच्या काही पुढे. झाडावर जिथं फळ संख्या सरासरी 100च्या पुढे. 100च्या पुढं- आधी एक बी नाही भेटणार. 100च्या पुढे 100च्या पुढेची सरासरी. हे बघा ना सर, ठीक आहे. तुमचं हे मालच मस्त लागतो एकदम झुमक्यामध्येच. झुमकीमध्ये हो. हा? नाही, झुमकी म्हणजे आपल्याला रोपच असे भेटले हा. की झुमकी म्हणजे 4-5 फळाचा हे असं बघा रोप सर. मिळालं आपल्याला. काय साईज झाली आता ही? हम्म. काही बागेत शेवटपर्यंत अशी साईज जाते. नाही, ठीक आहे. ही तर इकडली त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे ही साईज पहा. आतमधले फळ हे आतमध्ये हम्म. फळ आहे. ही साईज जवळपास 200 ग्रॅम भरात. बरोबर. आरामात. ही आरामशीर 200 ग्रॅम भरात. आणि किती वर्षातली बाग आहे आपली? म्हणजे शेतकरी- आता 4 वर्ष कंप्लीट झाले. फक्त 4 वर्ष कंप्लीट झाले. आजही आता किती झाड आहे सगळे? हे 850 झाड आहे. 850. आजही या बागेमध्ये 30 टनाच्या खाली माल नाही. हो निघेल असा अंदाजे. आता माझा कारण- तर अनुभव नाही म्हणा, पहिलेच वर्ष आहे माझं. पहिल्या वर्षी, परंतु झाड बागेमध्ये जे फळांची संख्या दिसते ना प्रत्येक झाडावर, त्याच्यावरून एक अंदाज त्यांचा येतो. नाही पण अंदाज माझा अंदाज 20 25 टनापर्यंत नाही, निघाला. नाही, 25 ते 30 टन. कारण आता याला जी साईज आली ना, आता इथून पुढे फुगवणच हा होणार. फोन हा साईज आता एकदा अगोदर तुम्हाला त्या बागेत फळं सुद्धा दिसत नव्हती. दिसत नव्हते. आता बारीक दिसायला फळं होते. लागले. सुरुवातीला आपण एंट्रन्सच्या साईड नावलं ते म्हणजे इथं एकदम पातळ माल आहे. हा, त्याचे आता पाल्यामुळे तिथं बघा दिसत गुच्छे लागलेले आहेत. आता नाही, फळंच ते पाल्यामुळे दिसत नव्हते ना. हा, त्याच्यामुळे लक्षात ते येत नव्हतं. पानांची संख्या होती का त्याच्यामुळे. आताही पानांची संख्या, परंतु पानापेक्षा फळाची साईज वाढून गेली. हा वाढून त्याच्यामुळे ते फळं दिसायला लागले आणि प्रत्येक झाड झुकायला लागलं. हम्म. प्रत्येक फांदीला टेकन देणं गरजेचं हा आहे तुम्हाला. ठेकन देणं. चालेल. हा, ठीक आहे. आता हे वरच्या शेंड्याला पाहून फळ पहा पाहू शकता. हे पहा, हे झुमका किती आता झाडावर. शेंड्यापर्यंत गुच्छ आहेत. हे बघा ना. हा झुमका पहा, किती झाड आहे. 5 हे फळाचा एका- झुमका आहे. एकाच ठिकाणी 5 फळं. एका ठिकाणी 5. हे खाली 4 फळं त्याच झाडावरती. 5 आहे कुठं 4 आहे कुठं 8 बी आहे. 8 पण आहे. तुम्ही ते मध्ये ग्रुपवर फोटो पण टाकले हा, होते. हो. फळबाग समस्या ग्रुपवर फोटो पण आले होते. एक व्हिडिओ बी होता व्हिडिओ पण छोटासा. होता एक छोटासा. आता हे पहा, हा गुच्छा बघा. तर 4 वर्षाच्या मानाने हा. बरं का सर, हं. 4 वर्षाच्या मानाने एवढा बाग क्वालिटी झाला आणि हा. फळांची संख्या अशी आहे. नाही आता हे पाहिलं की हा गोष्ट घ्या. इकडून ये, इकडून. हे पहा. हे बघा. हम्म. हे गुच्छ आता. म्हणजे एकाच गुच्छामध्ये 10-15 हा. फळ आहेत. हे एवढा माल आहे एका ठिकाणी. बरोबर. आता काय हे खाली झुकूच लागली नाही ही फांटी. हा. नाही आता याला टेकन टेकणं द्यावं द्यावंच लागेल. लागणार आहे तुम्हाला. नाही तर मग याला येणाऱ्या 10-15 दिवसात सुतळ्या तुम्हाला- आणून एखाद्या वरच्या हा, फांदीला बांधून बांधावं घ्यावं लागतं. लागेल तुम्हाला. चला. चला, धन्यवाद पाटील. हा, धन्यवाद.